एवढा आदेश काढून घेतला, प्रतिसाद मिळत नाहीये, मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होतोय, काय सांगाल? नाही असं नाही सर, प्रतिसाद मिळतोय. सगळे आपापले कागदपत्र काढायला निघालेले आहेत. अजून काही गाईडलाईन शासनाच्या काल परवा जी आर पडला, विभागीय आयुक्त जे मराठवाड्याचे त्यांनीही काही सूचना दिल्यात. आता लोकांपर्यंत जनजागृती होते आणि गावागावात तहसीलच्या प्रत्येक ठिकाणी आपले लोक जात आहेत आणि प्रमाणपत्रासाठी कुणी अर्ज करायलेत, कुणी बाकीच्या नोंदी शोधण्यासाठी असेल किंवा काय काय डॉक्युमेंट लागतात, तहसील असेल, गावातले तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत किंवा ते जे समितीचे जे 3 सदस्य आहेत त्यांच्या नियुक्त्या असतील किंवा त्यांना गावात येऊन सूचना देणं असेल, ही सगळी प्रक्रिया सुरू आहे दादा. त्याच्यामुळे लगेच प्रमाणपत्र मिळणार नाहीत, परंतु जी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. सगळे लोक आपापल्या नोंदी शोधायला लागलेले आहेत, आपले जुने दस्तावेज सापडत आहेत, यांच्याकडे खाजगी काही पुरावे आहेत ते घेत आहेत, शपथपत्र कसे करायचे आहेत याच्यासाठी आमचे लोक गावागावातले सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करतायत. आणि सामान्य लोकांना अजूनही माहित नाही, हेच प्रमाणपत्र नाही, बरेच प्रमाणपत्र घेण्यासाठी सामान्य लोकांना खेड्यापाड्यातल्या माहिती नसते. ती जनजागृती सुद्धा दादा सुरू आहे. त्याच्यामुळे एकदा प्रक्रिया सुरू होताना थोडं संत गतीने होईल, पण एकदा प्रक्रिया पूर्ण माहीत झाल्यानंतर आणि गावागावात सगळं एकदा स्ट्रक्चर ठरल्यानंतर फास्ट प्रक्रिया होईल. सध्या फक्त सुरुवातीला आता नवीन ही पद्धती असल्यामुळे त्याला किती वेळ लागतोय, प्रशासनानं आता प्रशिक्षण शिबिर ठेवलेत, त्या आधी कर्मचाऱ्याला सुद्धा प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि नंतर आमच्या माध्यमातून तर गावागावातल्या लोकांना थोडं जनजागृती सुरूच आहे दादा. त्याच्यामुळं जरी वेग मंदावलेला असला तरी नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये गंगाधरजी, जेव्हा कोर्ट असं म्हणतं की मराठा आणि कुणबी या 2 वेगवेगळ्या जाती आहेत, मग आपण कसं मग या सगळ्यावरती आपण आता ह्याच्यावरती निरीक्षण नोंदवायचं? नाही, नोंदणी आहेत ना, आमच्या नोंदी आहेत, निजामाच्या काळातल्या आहेत, काही मंदिराच्या देवस्थान आहेत, जसं की आपलं त्र्यंबकेश्वरचं देवस्थान आहे, शनी शिंगणापूरचं देवस्थान आहे किंवा जे आपले अनेक वेगवेगळे देवस्थान आहेत तिथल्या नोंदी आहेत, खासरा पत्रावर आहेत. तहसील मधल्या महसूल मध्ये 34, 33, 34चं जे नमुना पत्र आहे त्याच्यावर नोंदी आहेत, जे तहसील मध्ये महसूल मध्ये आहे, अशा अनेक नोंदी आहेत ना. आणि रजिस्ट्री ऑफिस मध्ये नोंदी आहेत, त्या सगळ्या नोंदी शोधण्याचं आणि त्याच्या माध्यमातून आता अनेक वेगवेगळ्या अनेक नवीन ठिकाणाहून नोंदी निघतात, त्या सगळ्या नोंदी घेऊन आपापले प्रमाणपत्र घेण्यासाठी लोक जाणार आहेत. मराठा कुणबी एक आहेत याचे अनेक पुरावे आमच्याकडेच साहेब. त्याच्यामुळे आम्ही कोर्टालाही पटवून देऊ. ज्या वेळेस कोर्टाने तो निर्णय दिला त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळेस काही पुरावे पुढे आले नव्हते, परंतु आता नव्याने आमच्याकडे पुरावे आलेले आहेत. सगळे पुरावे आम्ही माननीय कोर्टात सुद्धा मांडू आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे गंगाधरजी, मी हाच मुद्दा घेऊन आता आबासाहेब पाटलांकडे जातोय. आबासाहेब, आता जसं गंगाधर काळकुटे असं म्हणतात की मराठा आणि कुणबी या एकच जाती आहेत आणि हे आम्ही कोर्टाला पटवून देऊ, तर आपण कसं पाहता या वक्तव्याकडे? आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 2 बाबी येतात. एक तर मराठा वेगळा आहे आणि मराठा ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते प्रकरण वेगळं आहे. आज जो शासन निर्णय निघालेला आहे की त्याच्यामध्ये काय आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशा लोकांचेच जात प्रमाणपत्र ओबीसीतून निघणार आहे. परंतु समजा ज्यांचे मराठा म्हणून नोंद आहे, ज्यांची कुठेही कुणबी नोंद नाही, त्याला कोणतंही सर्टिफिकेट मिळत नाही सध्याची परिस्थिती. आज जर आपण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकाऱ्यांचं जे वक्तव्य होतं की याचं प्रमाण खूप कमी आहे, त्याचं कारण म्हणजे एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या नोंदी शोधल्या गेल्या त्याच्यामध्ये फक्त 4002 नोंदी त्यांना सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या नोंदीची आकडेवारी माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये सोयगावला 30, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1037 नोंदी सापडल्या, गंगापूरला 747, पैठणला 183, शिलोडला 353 आणि कोकण या भागामध्ये बऱ्यापैकी कुणबी नोंदी सापडत नाहीत. आणि त्याच्यामुळं तिथला जो मराठा आहे त्याच्यामुळं मग त्या मराठ्यांना जर आरक्षणात जायचं असेल तर हा मोठा प्रश्न उभा आहे की आता जी काही आता लढाई झाली किंवा आंदोलनं झाली ते कुणबीच्या संदर्भामध्ये आपला शासन निर्णय वगैरे मिळाला, परंतु हे कुणबी ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना त्याचा फायदा होईल. समजा महसुली पुरावा एखाद्याचा नसला तर वंशावळी पुरावा आहे आणि वंशावळीच्या पुराव्याच्या अंती त्यांना ते मिळू शकेल. पण ज्यांच्या आता मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे की ज्यांना कुठला पुरावा नाही अशा लोकांच्यासाठी एसीबीसी आरक्षण जे सरकारनं दिलेलं आहे
आता ते एससीबीसी म्हणजेच ओबीसी आहे, परंतु आता हे सरकारची कसोटी आहे. सरकारने हे टिकवण्याच्या संदर्भामध्ये आता प्रयत्न करायला हवेत की राज्याची जी आता उपसमिती आहे मराठा आरक्षणा संदर्भामध्ये त्यांनी तो निर्णय घ्यायला हवा की ह्या संदर्भामध्ये मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्या दोन बाबी समजून घेतल्या पाहिजेत. दुसरं की राज्यातले जे आता ओबीसी म्हणून स्वतःला म्हणून घेणार आहेत जे नेते आहेत ओबीसी, छगन भुजबळ असेल किंवा आता हे बाकीची काल जी मिटिंग झाली पंकजाताई वगैरे असतील, हे जाणीवपूर्वक मराठा समाजाची बदनामी करतायत आणि समाजामध्ये दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करतायत की त्यांना सगळं माहित आहे की हे काय प्रकरण आहे, काय संभ्रम निर्माण करतायत आबासाहेब, काय संभ्रम निर्माण करतायत जरांगे? बरं, जरांगे नाही, हे ओबीसी नेते काय संभ्रम निर्माण करतायत की मराठे ओबीसी मध्ये आले. त्यांनी तपासून पहा ना, कुठेही मराठे ओबीसी मध्ये अजून गेले नाहीत. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्याच्या संदर्भातलाच विषय आहे आणि बाकी ज्यांच्या नोंदी नाहीत ते कसे जातील? आणि म्हणून आमची मागणी आहे, एससीबीसी तुमचं टिकत नसेल तर 50% आतलं आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे, तो आमचा अधिकार आहे, आम्ही घेणार. परंतु हे काय ज्या काही फालतू गोष्टी चालू आहेत की चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचे. आता काल पंकजाताईंनी सांगितलं की श्वेतपत्रिका काढा. खरंच श्वेतपत्रिका काढल्या पाहिजे. जी तुम्ही राज्यात 350 जाती म्हणून सांगता, त्या 350 जाती अस्तित्व आहेत का त्याची श्वेतपत्रिका काढा. आणि त्यांच्या नावावर जे ठराविक 5-6 जाती आरक्षण खातायत, तुम्ही काढा ना श्वेतपत्रिका. बघा माळी समाजाचे किती आमदार आहेत, पंकजाताईंच्या समाजाचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, मग बाकी इतर समाजाचे किती लोक आहेत, काढा श्वेतपत्रिका. तुमचे अधिकारी किती आहेत, कर्मचारी किती आहेत, कुठल्या ओबीसीच्या कोणत्या जातीचे किती अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, माहिती घ्या ना. अन्याय हा खरा ओबीसीच्या वरती ह्या ओबीसीतले जे काही 2-4 नेते आहेत, ह्या नेत्यांनी त्यांच्या ओबीसीवर केलेला आहे, मराठ्यांनी केलेलं नाही. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय असं नाही वाटत आपल्याला? म्हणून छगन भुजबळने राजीनामा दिला पाहिजे, छगन भुजबळ मंत्रिमंडळात हकालपट्टी करायला पाहिजे, छगन भुजबळच्या वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि छगन भुजबळवरती आता आम्ही सुद्धा राज्यपालांकडे जाणार आहे, कोर्टात जाणार आहे की छगन भुजबळ जाणीवपूर्वक या दोन समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने संविधानिक पदावर असताना देखील अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने समाजात धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करतायत. आरक्षण हा विषय वेगळा आहे. ज्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडे त्याचा विषय आहे की ज्या प्रगत जाते त्यांना बाहेर काढा, ज्या मागास जाते त्यांना आत घ्या. म्हणजे 105वी घटना दुरुस्ती झाली. या 105वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर की संसदेने सांगितलं की त्याच्यामध्ये ज्या आयडेंटिफिकेशन झालेलं नाही त्या जातींच्या आयडेंटिफिकेशन करा, त्यांच्या ट्रिपल टेस्ट करा, त्यांचा इम्पिरिकल डाटा गोळा करा आणि अशा लोकांनाच ओबीसी आरक्षण देण्याचा तरतूद आहे. परंतु ह्याच्यावरती तुम्ही बोलाल त्या आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही काही नेत्याने आता सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या ओबीसीच्या वरती खरा अन्याय होतोय त्यांच्यावरती तुम्ही लक्ष देत नाही. त्यांच्या शासकीय सेवेत किती टक्केवारी आहे, कारण जात नाही ओबीसीचं. बघा ना 4-5 जातीची किती आकडेवारी आहे आणि बाकीच्या समाजाची किती आहे. आणि कशाला मराठ्यांना बदनाम करता? मराठा समाज ओबीसीत किती गेलाय, काढा आकडेवारी. आम्ही कुठे नाही म्हणतो तुम्हाला, काढा ना आकडेवारी. 2,39,000 नोंदी सापडल्या. त्यातल्या फक्त शिंदे समिती आल्यानंतर फक्त 48,000 लोकांना जात प्रमाणपत्राचे दाखले दिलेले आहेत. एवढीच आकडेवारी आहे. आणि हे सांगतात चुकीच्या पद्धतीनं जो कांगावा केला जातो. तुम्ही आकडेवारी घ्या ना शासनाकडे, आम्ही देतो तुम्हाला आकडेवारी. आबासाहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता जसं तुम्ही तुमचे मुद्दे क्लिअर मांडलेले आहेत, मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आता गणपतीमध्ये झालं ते नंतर शमलं GR आल्यानंतर, हे आंदोलन कितपत यशस्वी झालंय असं तुम्हाला वाटतं? एकच विषय झाला की ज्यांचे जात प्रमाणपत्र, ज्यांचे कुणबी दाखले आहेत आणि ज्यांच्या कुळामध्ये भावकीमध्ये म्हणजे ते वडिलोपार्जित असेल, कुळ म्हणजे भावकी, की ज्याच्यामध्ये समजा माझ्या पूर्वी एकत्रित पद्धतीचं कुटुंब पद्धती होती की आमचे जे मोठे आजोबा होते त्यांच्या नावावर सगळे जमीन घर वगैरे सगळं असायचं आणि बाकीच्या चुलत्यांच्या नावावर काही नसायचं. पण ज्या वेळेला कुणबी नोंद आमच्या बाकीच्या कुठल्या आजोबाची सापडली पण त्या बाकीच्या चुलत भावांना त्याला महसुली पुराव्या अभावी त्यांना ते दाखला मिळायचा नाही. आता ह्याच्यातून काय होईल की वंशावळ जुळते पण महसूल पुरावा मिळत नव्हता. पण आता त्याचा फायदा या आंदोलनातून जो शासन निर्णय निघालेला आहे की त्याच्यामध्ये तो महसुली पुरावा ग्राह्य धरला जाईल
की चुलत्याचा किंवा ह्याचा, आणि वंशावळ समजा वंशावळ नाही जुळली तर महसुली पुरावाचा सुद्धा दाखला त्याला व्हॅलिड आहे. आणि ज्या समित्या झालेल्या आहेत गावागावामध्ये त्याचाही फायदा मोठा होणार आहे. त्याचा फायदा असा होईल की समजा तुम्ही मी खरंच सख्खे भाऊ आहेत का, आपण दोघं सख्खे चुलत भाऊ आहेत का, आपण एका घरातले आहोत का, ह्याची सुद्धा म्हणजे छानबीन होईल आणि एकदम क्लिअर होईल. ह्याच्यामध्ये कुठेही खरंय. खोटं काही हो. होणार नाही आणि नक्कीच. एकदम पारदर्शकपणे मिळेल. परंतु हे असं असताना सरकारनं चांगला निर्णय घेतला हा. आणि एवढा चांगला निर्णय घेतल्यानंतर सुद्धा सरकारमधले बर. मंत्री सरकारला खोटं ठरवतात ना. हम्म.